तुम्ही इकडे बघू शकता की ती फ्लोअरवरची सगळी धूळ आहे तो रोबोट कलेक्ट करतोय. त्याचसोबत मॉपिंग पण करतो आणि एकदम फ्लोअर क्लीन दिसायला लागतो. नमस्कार, मी प्रगती कुलकर्णी आणि माझ्या YouTube चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज मी तुमच्यासाठी एक भन्नाट असा रिव्ह्यू घेऊन आलेली आहे. तर हा रिव्ह्यू आहे क्लिनिंग आणि मॉपिंग करणाऱ्या इकोवॅक्स कंपनीच्या रोबोटचा. तर माझ्याकडे ना पांढरी फरशी आहे. तुम्ही इकडे बघू शकता की पूर्ण घरभर पांढरी फरशी आहे आणि ती फरशी इतकी घाण होते. त्याच्यावरती लगेच असा थर साठलेला ना दिसतो धुळीचा, मातीचा. तर दिवसातून 2-2, 3-3 वेळा केर काढून मी तर दमले. त्यामुळं काहीतरी एक परमनंट सोल्युशन पाहिजेल आहे, की दिवसातून मी एकदा दोनदा केर काढला तर अजून एक दोनदा कोणीतरी माझं घर क्लीन करेल. सो मी इकडे हा रोबोट मागवलेला आहे. मस्त तुम्हाला दिसत असेल तो फिरतोय घरभर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या रोबोटचा अनबॉक्सिंग पासून तो कसा क्लिनिंग करतो आणि ते कसं त्याचं सेटिंग करायचं, तो कसा सेट करायचा घरामध्ये, हे संपूर्ण डिटेल्स माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. माझ्या मैत्रिणींसाठी, महिलांसाठी हा अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ ठरू शकतो. तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर आजच्या आपण अनबॉक्सिंगच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि रिव्ह्यू सुद्धा पाहूया त्यासोबत. इकोवॅक्स डिबोट क्लिनिंग रोबोट हा ॲमेझॉनवरून घेतलेला आहे आणि सुंदर असं पॅकेजिंगमध्ये इकोवॅक्सचं हे डिबोट क्लिनिंग रोबोट आलेलं आहे. छान पद्धतीनं पॅकिंग केलेलं आहे आणि आता आपण ह्याला अनबॉक्सिंग करणार आहोत. त्याचं अनबॉक्सिंग करूया. आणि यस, आणि बॉक्समध्ये अंदर अजून एक बॉक्स आहे आणि हा आहे आपला नवीन रोबोट. मस्त आपण ह्याचं अनबॉक्सिंग करणार आहोत. ह्याच्यामध्ये क्लिनिंग आणि मॉपिंग दोन्ही पण केलं जातं. इथं लिहिलेलं आहे व्हॅक्यूम मॉपिंग रोबोट. येस, याची डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढं देते. सगळ्यात आधी आपण रोबोट अनबॉक्सिंग करूया. येस, आणि हा मॉपिंग पॅड आहे वरतीच. हा मॉपिंग पॅड आहे. कंपनी पॅकेजिंग एकदम मस्त आहे. येस, आणि हा आपला आहे रोबोट. मस्त, ते काही नाही आहे. मस्त छान बॅगमध्ये पॅक केलेलं आहे. चार्जिंगची कॉर्ड आहे ती. त्याच्यानंतर तो चार्जर दिसतोय. हे मॉपिंगचं अजून एक पॅड आहे आणि हे दोन खाली फिरणारे व्हील्स आहेत. त्याच्यानंतर आणि हा चार्जर आहे आणि हा आपला इकडे रोबोट आहे. मस्त. येस, हा डिबोटचा छान असा रोबोट आहे. आणि आता आपण ह्याचं इन्स्टॉलेशन आणि चार्जिंग कसं करायचं बघूया. फर्स्ट स्टेप ह्याच्यामध्ये दिलेले आहेत रिमूव्ह ऑल प्रोटेक्शन्स मटेरियल. जे प्रोटेक्शन मटेरियल जे दिलेले आहेत ना ते सगळे रिमूव्ह करायला सांगितलेले आहेत. म्हणजेच हे येलो कलरचे वगैरे दिसतात ना, हे सगळं रिमूव्ह करायचं आहे आपल्याला. प्रोटेक्शन मटेरियल दिलेलं आहे. प्लॅस्टिक जे आहे ते रिमूव्ह करायचं आहे साईडला. हां,
आणि हा चार्जर आहे. प्लेस डिबोट ऑन द डॉकिंग स्टेशन अँड पॉवर ऑन करायची आपल्याला. हे अशा पद्धतीनं ठेवायचं आहे आणि चार्जिंगला एक परमनंट अशी प्लेस करून ठेवायची आहे. सेकंड स्टेप आहे इन्स्टॉल साईड ब्रशेस. साईड ब्रशेस इन्स्टॉल करूया आपण. ग्रीनमध्ये ग्रीन आहे. दोन्ही रेड आणखीन ग्रीन असे 2 साईड ब्रशेस आहेत ते आपण इन्स्टॉल केलेले आहेत. आणि इथे डॉक स्टेशन आम्ही सेट केलेलं आहे. हे कर ऑन कर. चार्जिंगसाठी. हां, चार्जिंगसाठी ऑन केला. ओके. इथे इथे दिवा लागलेला आहे होतं चार्जिंग. आणि अशा पद्धतीने आपण हे चार्जिंगला लावलेलं आहे. 5th स्टेप आहे की स्कॅन QR कोड अँड डाउनलोड द इवॅक्स ओ होम ॲप. इथे QR कोड दिलेला आहे आणि आता आपण मोबाईलवरती डाउनलोड करून घेऊया. एवढा लवकर झालं. रिजन इंडिया. इंडिया सांग ना. नाही लँग्वेज इंग्लिशसाठी हेच करायला ओके. पाहिजे. हां, नाही बरोबर. इंडिया. लँग्वेज आहे लँग्वेज. ॲग्री अँड कंटिन्यू. कर ना ॲग्री अँड कंटिन्यू. ईमेल आय डी आणि पासवर्ड टाक. ईमेल आय डी आणखीन पासवर्ड टाकून रजिस्टर करायचं आहे. सगळ्यात आधी रजिस्टर होईल आणि आता आपण रजिस्टर झालेलो आहोत. माय होम असं आलेलं आहे. ते एक तर लाईट नाही बघितलंस का. हां. आणि ॲड रोबोट टू स्टार्ट अ स्मार्ट न्यू लाईव्ह लिहिलेलं ॲड करायचं आहे. ब्ल्यूटूथ ऑन करायचं आहे आणि QR कोड जो दिलेला आहे याच्यावरती तो स्कॅन करायचा आहे. म्हणजे आपला हा कनेक्ट होतो वायफाय. वायफायला पण कनेक्ट करायचं आहे. इथे वायफाय ब्लिंक होतो. इथे ब्लिंक होतो त्याला कनेक्ट होईल. QR कोड स्कॅन केल्यानंतर इथं जो QR कोड दिसतो तो स्कॅन केला मोबाईलवरून की तो आपल्या वायफायला कनेक्ट होतो. प्रिपरेशन देअर द प्रेस द रिसेट बटन. हॉटस्पॉट कनेक्शन. Connected. Please go back to the app to continue the setup. कनेक्ट झालं. कनेक्टिंग टू 49% झालं आहे सध्या. डिबूट एंड 100% कनेक्ट झालेला आहे. नेम युअर रोबोट. डिबोट का नाव लिहायचं. आपण काय नेम करायचं. नेम युअर रोबोट. ओके. सेटअप रोबोट. टाइम झोन आणखीन व्हॉइस. आपला GMT नाही आहे आपला. इकडे US GMT +5:30चं टाइम सेट करायचं आपल्याला. हो, सिलेक्ट करा. इथे कुठे आहे. इथे नाही हे जुनं वाला आहे. अरे हे हां, बरोबर आहे ना. GMT. शोध खाली जा अजून. करेक्ट आहे. मला दिसत नाही. Please turn on the continuous cleaning to ensure that take a task easy to complete. Next the to keep robot from the. हा रात्री 10 ते 8 पर्यंत डू नॉट डिस्टर्ब आहे ह्याच्यामध्ये. नेक्स्ट कर. सकाळी 8. ओके. नेक्स्ट झाला. आता मॅपिंग करायचं आहे घराचं. 1 मॅपिंग दिसत नाही आहे.
रोबोट सुरू करण्या आधी आपण ह्याच्यामध्ये पाणी घालून घेऊया आणि त्याचबरोबर मॉपिंग पॅड पण कनेक्ट करून इन्सर्ट करून घेऊया रोबोटमध्ये. हा रोबोट क्लिनिंग आणि मॉपिंग दोन्ही एकाच वेळेला करतो, त्याच्यामुळं हा टँक आहे तो लगेच इन्सर्ट करणं गरजेचं आहे. आता इकडे आम्ही ॲक्वागार्डचं पाणी यूज केलेलं आहे, कारण बोरवेलच्या पाण्यामध्ये खूप क्षार असतात आणि हा रोबोट खराब होऊ शकतो, म्हणून आम्ही आता मॉपिंग कुठे इन्स्टॉल करायचं तिथे लिहिलंय. आणि आता आपण मॉपिंगचं पॅड आहे ना ते कनेक्ट करूया. येस, आपण घातलेलं आहे आणि अशा पद्धतीने आता आपण फिक्स करणार आहोत. येस. Mopping plate has been installed. ह्याच्यातलं हां, ओके. स्टार्ट. Starting cleaning. हे इकडे चालू झालं. आणि रोबोट चालू झालाय, पळायला लागला घरात, क्लिनिंग करायला लागला. येस, आता हा केस आहे बघूया घेतो का. घेतला ना. खाली पण गेला बघ ह्याच्या मस्त. हे आहे शेडवॉल इकडे गॅजेट ठेव. गॅजेट ठेव आहे. बाजूला बघ त्याला ठेवू. आणि हे दुसऱ्या रूम मध्ये एंटर होऊन क्लिनिंग करायला लागलंय. त्याच्यामध्ये ॲक्सेसरीज आहेत का खाली. आणि घर मॅपिंग करत आहे. नाही, मॅपिंग करायला लागलेलं आहे हे, तुम्ही बघू शकता. फिरतंय पूर्ण घरामध्ये. मॅप ऑलरेडी झालं मा. नाही झालेलं मॅप. सगळं नाही झालंय ते, आता सगळं करतंय ते, बेडरूमचं करतंय. ते काय करतोय बघून येतं आतमध्ये. किती मोठा बॉक्स आहे. काय करतोय बघून येतो कुठे. हा रोबोट ना आधी सगळ्यात त्याची बाउंड्री सेट करतो आणि त्याच्यानंतर मग मिडलला मॅपिंग करून घेतो. येस, तुम्हाला मी दाखवते. इकडे एरिया दिसतो ना, तो सेम इकडे आहे. येस, तुम्ही बघू शकता. हा जो मिडल एरिया जो आहे तो मॅपिंग करायला लागलेला आहे. कॉर्नरला गेला. येस, करतोय का मॅपिंग. हो. आधी तो बाउंड्री सेट करतो आणि बाउंड्री सेट झाल्यानंतर ना मिडल पार्ट घेतो. पूर्ण बाउंड्री पहिले सेट करतोय तो. आणि आता हा मिडल जो एरिया आहे ना, परत आला इकडे. आता इकडचा जो एरिया काय राहिला असेल मॅपिंगचा तो ते करून घेतो. कानान कोपरा सगळा मॅप केलेला आहे त्याने ऑटोमॅटिक. पहिल्यांदाच आपण रोबोट अनबॉक्सिंग करून यूज केलेलं आहे, त्यामुळे त्याने पूर्ण घर मॅपिंग अशा पद्धतीने केलेलं आहे. त्यासोबत क्लिनिंग आणि मॉपिंग दोन्ही गोष्टी केलेल्या आहेत. ह्याचं क्लिनिंग सगळं कंप्लीट झाल्यानंतर हा ऑटोमॅटिक येऊन चार्जिंगला स्वतः लागला जातो. तुम्ही बघू शकता तिथे चार्जिंगचा पॉईंट आहे, तर तो बरोबर लाईनला गेला. त्याच्यानंतर टर्न मारला
आणि हळूहळू सरकत तो चार्जिंगला स्वतःच लागेल. फक्त चार्जिंगचा जो पॉईंट आहे ना तो चालू राहिलेला असला पाहिजे, म्हणजे सेन्सर थ्रू तो बरोबर जाऊन चार्जिंगला लागतो. ओके, आणि बंद झालेला आहे. क्लिनिंग आणि मॉपिंग दोन्ही पण पूर्ण झालेलं आहे. आणि रोबोट आहे तो आपल्या आपल्या जागेवरती जाऊन स्वतः बसलेला आहे. आणि बटनसुद्धा ऑटोमॅटिक बंद झालेलं आहे. आणि चार्जिंगचं बटन सुरू असल्यामुळं आता तो स्वतःला आपला चार्जिंग पण करायला सुरुवात करतो. आता तुम्ही एकदा मॅप सेट केला आणि रोबोटची जागा फिक्स केली की तो ऑटोमॅटिक जिथे आहे तिथे परत येऊन बसतो, चार्जिंगला लागतो. खूप छान आहे, एकदम गुणी बाळासारखा हा रोबोट काम करतो. सगळं क्लिनिंग आणि मॉपिंग झाल्यानंतर हा मेसेज आपल्या मोबाईलवरती डिस्प्ले होतो, नोटिफिकेशन येतं आणि आपल्याला जो कचरा साठलेला आहे रोबोटमध्ये तो काढून टाकायचा असतो आणि मॅपिंग पॅड जे आहे ते पण क्लीन करायचं असतं. आणि आता तुम्हाला मी दाखवते की रोबोटने कचरा किती कलेक्ट केलेला आहे. हा कचऱ्याचा जो बॉक्स आहे तो मी काढते आहे रोबोटमधून. आणि अरे बापरे, याच्यात तुम्ही बघू शकता इकडे किती कचरा साठलेला आहे. अगदी फरशीवरची बारीक धूळसुद्धा या रोबोटने कलेक्ट केलेली आहे. आणि हे लाल कलरचं बटन दिसतं ना, ते प्रेस केलं की कचरा आपल्याला काढता येतो. अशा पद्धतीने प्रेस करायचं आणि काढायचं आहे. आणि घरामध्ये इतका कचरा निघालेला आहे, तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत. बापरे, घुंगरू कुठून आले. आणि घरामधला इतका कचरा, केस पण आहेत, सगळं या रोबोटनं कलेक्ट केलेलं आहे. कलेक्ट केलेला कचरा सगळा हे झाल्यानंतर पुन्हा हे पण लावायचं आहे. पुन्हा फिट केलेला आहे. आणि मॉपिंग पण झालेला आहे. तर मॉपिंगचा पण जो टँक आहे तो बाहेर काढायचा आहे. तुम्ही बघू शकता किती घाण झालेला आहे मॉपिंगचं पॅड. आपण इन्सर्ट करताना पूर्ण स्वच्छ होतं आणि घरामधलं संपूर्ण सगळी फरशी ह्या मॉपिंग पॅडने क्लीन केलेली आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता वॉटर लेवल पण किती कमी झालेली आहे. पूर्ण भरलेलं होतं हे आणि त्यातलं पाणी भरपूर असं क्लिनिंगसाठी खर्च झालेला आहे, वापरलं गेलेलं आहे. आता आपण सगळ्यात पहिल्यांदा हा मॉपिंग जो पॅड आहे तो रिमूव्ह कसा करायचा बघूया. इझिली रिमूव्ह होतो, त्याला स्टिक असतं ते काढायचं आहे. आणि हे घाण झालेलं सगळं आहे ते नळाखाली स्वच्छ आपण कापड जसं धुतो ना तसं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि वाळवायचं आहे. वाळवल्यानंतर आपण हे मॉपिंग पॅड रियूज करू शकतो. तर घरी नवीन रोबोट आल्यापासून माझं बरंचसं काम हलकं झालेलं आहे. रोबोट क्लिनिंग आणि मॉपिंग दोन्ही पण सायमल्टेनियसली करतो. खरंच हा युजफुल आहे. घर पण एकदम स्वच्छ आणि छान क्लीन करतो. तर एखादी वस्तू नवीन विकत घ्यायची असेल तर आपल्याला कुणीतरी रिव्ह्यू सांगितला, अरे हे ते छान आहे रे, ते उपयोगाचं आहे, तर आपल्याला एखादी वस्तू घेणं खूप सोपं पडतं. म्हणूनच तुम्हाला कुणाला जर रोबोट घ्यायचा असेल, तुम्ही जर सर्च करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरेल की तुम्हाला पटकन निर्णय घ्यायला युजफुल होईल. तो हा रोबोट घेतलेला आहे Amazonवरून, तर त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, डिटेल्स पण सगळे सांगते. अजून बरेच वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल्स पण Amazonवरती उपलब्ध आहेत, ते पण तुम्ही चेक करू शकता. हा व्हिडिओ जर तुमच्या खरंच उपयोगाचा असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. पुन्हा भेटूया असाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.